नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही टी-ई-टी एक्झाम 2026ची तयारी करत असाल, तर आपण या ठिकाणी टी-ई-टी 2024ला जो झालेला पेपर आहे, सामाजिक शास्त्र या विषयाचा पेपर झाला होता. पेपर 2 मधील आपण या ठिकाणी मराठी व्याकरणावरचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, मराठी व्याकरणावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, हे आपल्याला या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. बघा, प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला मराठी व्याकरणावरती विचारले जातात. आपल्याला रिव्हिजन म्हणून आजचा हा सेशन खूप महत्त्वाचा असणार आहे. पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, असा प्रश्न केलाय. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता अक्षर काय दिले, ते, री, वा, त, पो, री, उ, स, हा, चे, धा अशा पद्धतीचे अक्षर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. मग या अक्षरावरून अर्थपूर्ण मन काय तयार होईल, तर लक्षात ठेवा या ठिकाणी या अक्षरावरून अर्थपूर्ण मन तयार होईल. उधारीचे पोते सव्वा हात रीते. काय तयार होईल? उधारीचे पोते सव्वा हात रीते. सव्वा हात रीते. मग आपल्याला प्रश्न केले की या म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. मग शेवटचा शब्द काय आहे? रीते. या रीते शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल, तर पर्याय 3 असणार आहे, रिकामे. लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय 2 मध्ये दिले, वसंत नारायण मंगळवेढेकर हे आहे यांचं पूर्ण नाव. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, लेखकावरती प्रश्न 100% परीक्षेला येतो. मग लक्षात ठेवा, वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय 2, प्रकाश संत हे वनवास या पुस्तकाचे लेखक आहेत. ओके. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4. बघा काय दिले, आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला यांचे मिश्र वाक्य कसे तयार होईल? मित्रांनो, मिश्र वाक्य तयार करत असताना या ठिकाणी या वाक्यावरून तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला, हे अशा पद्धतीने मिश्र वाक्य तयार होईल. मग याच्यामध्ये कोणते उभयान्वयी अवयव जोडले गेले, तर जेव्हा तेव्हा हे 2 उभयान्वयी अवयव जोडले गेले या वाक्यामध्ये, तेव्हा हे मिश्र वाक्य तयार झाला मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. बघा मित्रांनो काय दिले, षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते? मग षष्ठीचे विभक्ती प्रत्यय, सप्तमीचे विभक्ती प्रत्यय कोणते आहेत? तर षष्ठीचे विभक्ती प्रत्यय मित्रांनो चाचीचे, हे षष्ठीचे आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तय्या हे आहे सप्तमीचे. ठीक आहे. कोणते आहे? तर सप्तमीचे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेयशी हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहे. लक्षात ठेवा, तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सलानाते हे द्वितीय आणि चतुर्थीचे आहे. द्वितीय किंवा चतुर्थी. ठीक आहे, चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहे. ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. बघा काय दिले, बद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार होणारा पर्याय कोणता, असा प्रश्न केले. मित्रांनो, बद हे उपसर्ग या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने पण ओळखू शकता. बद कृपा हे योग्य आहे का? तर नाही. त्याच्यानंतर बदमान हे पण योग्य आहे का? तर नाही. त्याच्यानंतर बदगुण हे पण योग्य आहे का? तर नाही. पण या ठिकाणी बदनाम हे या ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला दिसतोय मित्रांनो. बदनाम हे योग्य पर्याय आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने उपसर्ग. आता तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, उपसर्ग केव्हा लागते, तर किंवा या ठिकाणी जो दिलेला पर्याय आहे याच्या पूर्वी लावायचं आपल्याला, त्याला आपण उपसर्ग म्हणायचं. याच्यानंतर लागलेला जो शब्द असतो त्याला प्रत्यय म्हणतो आपण. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल मित्रांनो. ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 नंबरचा बघा, नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? मग नोकरीसाठी केलेला जो अर्ज आहे हे कोणत्या प्रकारच्या पत्राचा प्रकार आहे? तर औपचारिक पत्रांचा एक प्रकार आहे मित्रांनो. मग औपचारिक पत्र हे कोणासाठी महत्त्वाचे आहे किंवा कोणासाठी असतो? तर नोकरीसाठी केलेला अर्ज व्यावसायिक किंवा कार्यालयीन कामासाठी असल्याचे हे औपचारिक पत्र मानले जाते. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 नंबरचा बघा काय दिले, ए, आई, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? मग हे जे दिलेले आपल्याला अक्षर आहे ए, आई, ओ, औ हे अक्षर कशा पद्धतीने तयार झाले? तर मित्रांनो, ए हा अ अधिक ई किंवा ई यापासून तयार झाला. त्याच्यानंतर आई हे कसे तयार झाले? तर आ
अधिक ई किंवा ई यापासून तयार झाली. त्याच्यानंतर ओ जर विचारलं तर ओ हे कशा पद्धतीने तयार झाले, तर मित्रांनो लक्षात ठेवा अ अधिक उ किंवा उ यापासून तयार होते. औ हे कसे तयार होते, तर लक्षात ठेवा आ अधिक उ किंवा उ यापासून तयार होतात. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 सर्व लघुमात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता. आता याच्यामध्ये सर्व लघुमात्रा हे लक्षात ठेवा कशा पद्धतीने ओळखायचं आहे. मग याच्यामध्ये सर्व लघुमात्रा कोणत्या पर्यायामध्ये दिसते, तर क म आणि ळ याच्यामध्ये दिसते. पर्याय 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग हे कसे ओळखणार, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो क हे कशा पद्धतीने प्रोनाऊन्सिएशन क अ अशा पद्धतीने होतो की नाही, क आणि अ. त्याच्यानंतर म चा विचार केला तर म याच्यामध्ये अ हे स्वर आले. त्याच्यानंतर ळ चा विचार केला तर ळ याच्यामध्ये अ चंच प्रोनाऊन्सिएशन होतंय. म्हणजे याच्यामध्ये तिन्ही शब्दात अ चा प्रोनाऊन्सिएशन होतंय. म्हणून यामध्ये लघुमात्राचा वापर केलेला आहे कमळ या शब्दामध्ये, किंवा लघुमात्रा असणारा शब्द कोणता आहे, तर कमळ. आता इतर पर्याय बघा. कावळा याच्यामध्ये 3 शब्द आहे. कोणता आहे, का, त्याच्यानंतर व, त्याच्यानंतर ळा. का मध्ये बघा क अधिक आ अशा पद्धतीने तयार झाला. व मध्ये व अधिक अ, त्याच्यानंतर ळामध्ये ळ अधिक आ. म्हणजे बघा याच्यामध्ये अ आणि आ अशा पद्धतीने हे मात्रांचा वापर तयार झाला, मात्रांचा वापर केलाय. मग आपल्याला लघुमात्रा विचारले म्हणजे एकसारखं कशामध्ये आहे, तर 3 मध्ये आहे. म्हणून पर्याय 3 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो जीवाचे रान करणे हे या ठिकाणी या वाक्याचा योग्य वाक्यप्रचार असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा असा प्रश्न केले. मग मित्रांनो या ठिकाणी अशुद्ध शब्द कोणता असणार आहे, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नवीन. हे आहे पर्याय 2 मध्ये. मग शुद्ध शब्द काय असणार, तर नवीन अशा पद्धतीने हे शुद्ध शब्द असणार आहे. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता. आता वचन नियमानुसार कोणता शब्द हे गटात बसत नाहीत, तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय 4 पाखरू. मग हे का बसत नाहीत, तर बघू शकता इतर तिन्ही पर्याय हे स्त्रीलिंगी आहे. म्हणजे कसे, तर आपण याला अशा पद्धतीने म्हणतो 3 नदी, हे काय आहे, तर स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याच्यानंतर याला पण तिबिया, हे पण स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द पर्याय 3 मध्ये बघा, याला पण आपण ती काठी असे म्हणतो, हे पण स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय 4 हे वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द आहे. मग हे कोणता प्रकार आहे, तर आपण याला ते पाखरू म्हणतो. म्हणजे नपुसकलिंगी हा शब्द आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघायचा आपल्याला. सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहेत, तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय 3 अकर्मक कर्तरी. मग अकर्मक कर्तरी प्रयोग हे कसे ओळखणार, तर लक्षात ठेवा अकर्मक कर्तरी वाक्यात, अकर्मक कर्तरी या वाक्यामध्ये, अकर्मक कर्तरी या प्रकारामध्ये वाक्यात कर्ता नसतो मित्रांनो, कर्ता नसतो आणि सोबतच क्रियापदाचे रूप कर्त्यानुसार बदलते. म्हणून हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचा उदाहरण आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढचे प्रश्न बघूया. बघा मित्रांनो कशा पद्धतीने प्रश्न परीक्षेला विचारले जातात, यावरून तुमचे संकल्पना क्लिअर होतील, तुम्हाला आयडिया येईल प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दररोज तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती TET परीक्षेसाठी जेवढे काही महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयाची तयारी करता येणार आहेत. मित्रांनो आपण मागील 13 वर्षामध्ये म्हणजे जेवढे काही TETचे एक्झाम झालेले आहेत त्या परीक्षेमधील आपण सर्व विषयांची या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करणार आहोत. म्हणजे PYQs आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर बघू शकता पर्याय प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले गेले आहेत. प्रश्न क्रमांक 14 बघायचा आपल्याला. बघा काय दिले, वाक्यात विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे डॅश डॅश होय. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 रूपिका. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा. 2 शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्हे वापरतात. मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय 2 संयोग चिन्ह. आता बघा 2 शब्द जोडताना म्हणजे एखादी
जर आपण एखादं उदाहरण बघितलं मित्रांनो, आई बाबा, आई आणि बाबा अशा पद्धतीने दोन शब्द जोडतो की नाही, याला संयोग चिन्ह म्हणतात. ठीक आहे. मग ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, म्हणजे या ठिकाणी आपण लिहित असताना जर शब्द अपुरा राहिला तर आपण काय करतो मित्रांनो, तर या ठिकाणी अशा पद्धतीने एक संयोग चिन्हाचा वापर करतो. त्यालाच या ठिकाणी दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास या विराम चिन्हाचा वापर करतात. ठीक आहे. मग अर्धविराम कशा पद्धतीने असतो, तर लक्षात ठेवा, अर्धविराम अशा पद्धतीने असतो. संयोग चिन्ह हे अर्धविराम अशा पद्धतीने, संयोग चिन्ह मित्रांनो हे आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 16वा नंबर, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे, असा प्रश्न केलाय. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतो. दृष्टांत अलंकाराचं हे उदाहरण आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा बघा काय दिले. अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 विस्मय. ठीक आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा बघा काय दिले. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही, असा प्रश्न केलाय. मित्रांनो, खूप महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय केले की भाववाचक नाम तयार होणार नाही, वा हे प्रत्यय लावून. तर बघू शकता या ठिकाणी गोडचा काय झालं, वा प्रत्यय लावला तर गोडवा तयार होईल. ठीक आहे. ओलाचा काय तयार होईल, तर मित्रांनो ओलावा तयार होईल. ठीक आहे. मग हे पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर पर्याय 2, आता मनुष्य याला मनुष्यत्व प्रत्यय लागायला पाहिजे होतं, मनुष्यत्व, पण मनुष्य वा असं होणार का? नाही. गोडचा ठीक आहे, गोडचा गोडवा तयार होईल, परंतु मनुष्याचा तयार होणार का? नाही. म्हणून पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी ओलाचा काय तयार होईल? ओलावा हे प्रत्यय लावून. गारचा काय होईल मित्रांनो? गारवा, वा प्रत्यय लावून अशा पद्धतीने. त्याच्यानंतर या ठिकाणी पण गारचा गारवा आणि गोडचा गोडवा. ठीक आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. ठीक आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19वा बघा. अरे रे आणि कडे हे अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणे आहेत? मित्रांनो, हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय 2 मध्ये दिले, केवल प्रयोगी, उभयान्वी आणि शब्दयोगी. आता याच्यामध्ये केवल प्रयोगी कोणता शब्द आहे, तर अरे रे. अरे रे वा किती छान, वाह किती छान, किती छान, हे काय आहे, तर केवल प्रयोगीचं एक उदाहरण आहे असं म्हणू शकता. मग उभयान्वी अवयव आणि हे उभयान्वी अवयवच आहे. त्याच्यानंतर शब्दयोगी अवयव कडे, वर, खाली, आत, बाहेर, हे अशा पद्धतीने हे शब्दयोगी अवयवाचे उदाहरण असणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा. आज पाऊस येईल बहुतेक डॅश डॅश या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्यायाच्या संकेतार्थ. म्हणजे या ठिकाणी संकेत दर्शवत आहेत, बरोबर. म्हणजे आज पाऊस येईल बहुतेक म्हणजे काय, संकेत दाखवत आहेत, संकेत दर्शवत आहे, म्हणून संकेतार्थ या वाक्यातून अर्थ सूचित होतो. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा बघा काय दिले. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? मग प्रश्न क्रमांक 21वा याचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय 3 निरीच्छा. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा बघा. कृतज्ञ, गरजाबाई, सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 तत्पुरुष समासाचं ही उदाहरण आहे. कृतज्ञ, गरजाबाई, सुखद हे समास कोणत्या प्रकारचे आहे, तर तत्पुरुष समास या प्रकाराचे आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23वा, या ठिकाणी हा संदिग्ध स्वरूपाचा आहे मित्रांनो. याला तलाव या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द असा विचारला होता. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 आणि पर्याय 3 हे दोन्ही दिलेलं आहे. एक तर रत्नाकर नाहीतर तरंगिणी. ठीक आहे. हे दोन्ही आहे समानार्थी नसलेला शब्द. कशाचा? तर तलाव या शब्दाचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा बघा. पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती? मग विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 कृपण, कंजूष. कृपण आणि कंजूष हे समानार्थी नसलेली जोडी आहे.
मग उदय अस्त हे आहे, कृश स्थूल हे पण आहे, उघड गुप्त हे पण विरुद्धार्थी असलेली जोडी आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला उतारावरती प्रश्न विचारले जातात मित्रांनो. उतारावरती प्रश्न त्याच्यामध्ये कवितेवरती पण प्रश्न येतात. मग 25 ते 27 पर्यंतचे प्रश्न आपल्याला उतारावरती आले होते. मग प्रश्न बघा काय दिलेला आहे. या ठिकाणी प्रश्न आहे, हे उतारा आहे. उतारा तुम्ही वाचून घेऊ शकता. प्रश्न असा दिले की शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते? मग शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य हे काय आहे? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, फुलं सुगंधी होती. हे आपल्याला या ठिकाणी उतारावरून लक्षात येते की ती फुले कोमजत नसत, त्यांना सदैव मधुरवास येत असे. मधुरवास येत असे म्हणजे तुम्ही या ठिकाणी प्रश्नामध्ये बघू शकता की सुगंधी होते. ती फुले कशी होते? मधुरवास म्हणजे सुगंधी होते. पर्याय 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 26 नंबरचा प्रश्न बघा. या उत्तरातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय 2 मध्ये दिले, कष्टाचे महत्त्व ठसवायचे आहे विद्यार्थ्यांच्या मनावर. हे या ठिकाणी तुम्हाला या उत्तरातून पाहायला मिळतोय. मग हे बघू शकता मित्रांनो कुठे दिलेलं आहे. तर बघा या ठिकाणी कष्ट करून सगळे घामाघूम होऊन गेले म्हणजेच काय? तर कष्टाचे महत्त्व या उत्तरातून विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न 27 बघा. पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उत्तरात आलेला नाही? कशाचा उल्लेख आलेला नाही? रामाचा आलेला आहे का? तर ते उत्तरामध्ये आपल्याला बघायला मिळते. बघा या ठिकाणी रामाचा उल्लेख दिसतोय. मग हे पर्याय आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार का? तर नाही. त्याच्यानंतर शबरी बघा या उत्तरामध्ये दिसते का तुम्हाला कुठे? तर या ठिकाणी आहे, या उल्लेख केलेला आहे या उत्तरामध्ये शबरीचा. त्याच्यानंतर कोणता आहे? मातंग ऋषीचा आहे का? बघा या उत्तरामध्ये उल्लेख केलेला आहे का? तर मातंग ऋषीचा पण केलेला आहे. परंतु मित्रांनो पर्याय 4 मध्ये बघू शकता दशरथ या शब्दाचा या उतारामध्ये कुठे उल्लेख आपल्याला दिसतो का? तर नाही. तुम्ही बघू शकता या उतारामध्ये नाही. त्याच्यानंतर अर्धा उतारा इकडे आहे, याच्यामध्ये सुद्धा नाही. ओके, बघू शकता. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय 4. काय आहे? तर दशरथ. ठीक आहे. त्याच्यानंतर कवितेवरती आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारले जातात 28 ते 30. मग याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो, प्रश्न काय दिले? तर 28 नंबरचा प्रश्न दिले, विनायकाच्या मदतीस कोण आले आहेत? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय 3 भिंत. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता या कवितेमध्ये कोण आलेले आहेत विनायकाच्या मदतीस? तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता भिंत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 29. जड लंगर तुझिया पायी या ओळीतून काय सूचित होते? असा प्रश्न केलाय. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय 4 पारतंत्र्य. जड लंगर तुझिया पायी या प्रश्नाचं उत्तर आहे पारतंत्र्य. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न, दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित काय या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही मित्रांनो. हे अलंकार विचारलं होतं. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर चेतनोक्ती अलंकार आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला 30 प्रश्न विचारले जातात. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीने मागील झालेल्या TET पेपरमधील प्रत्येक विषयाची जर व्हिडिओज हवे असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी PYQs पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक विषयाचे आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं. ठीक आहे मित्रांनो, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आपण याच पेपरमधील सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्र या विषयावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते या ठिकाणी आपण बघणार आहोत मित्रांनो. यानंतरचं सेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील. ठीक आहे, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.